नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. 2 मे या रोजी कोरेगाव या ठिकाणी एक मैदान पार पडणार आहे. मात्र या मैदानामध्ये हे मैदान पार पडत असताना सर्वाधिक चर्चा होते आहे ती बैलांच्या पैऱ्याची. आणि या पैऱ्यांवरती कसा बैलगाड्याचा खेळ हा रंगवला जातो याविषयी आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि त्याचबरोबर सूरचं नियोजन नेमकं कोण करतं आणि त्याचे पैरे हे गुपित का ठेवले जातात. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. तो स्वतः व्हिडिओ मोहिल शेठ आणि स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा आहे. यामध्ये निंबाळकर सर मोहिल शेठ यांना एक प्रश्न विचारतात की बकासूरचा कोणता पैरा आहे. त्यावरती मोहिल शेठ उत्तर देतात की ते मामाने ठरवलेलं. बघा अजून सुद्धा मला याला पायरा माहिती कोणावर बघा म्हणजे मोहिलला सुद्धा नियोजन माहित नसतं. एकच उत्तर असतं मामानं नियोजन. बघा अजून सुद्धा मला याला पायरा माहिती कोणावर बघा म्हणजे मोहिलला सुद्धा नियोजन माहित नसतं. एकच उत्तर असतं मामानं नियोजन. त्यामुळे तुम्ही बघू शकता की बकासूरचा पैरा हा खुद्द मोहिल शेठ यांना ही देखील कधी कधी माहिती नसतो, कारण त्यांचे मामा हे त्याचं पूर्णपणे नियोजन करत असतात. त्यामुळे बकासूरबाबत एवढी गुप्तता पाळली जाते. आणि नक्कीच पैऱ्यांवरती बैलगाडा शर्यतीमध्ये काही फरक पडतो का, किंवा पैरे अगोदर माहीत झाल्यानंतर त्यामुळे शर्यतीवरती काही परिणाम होतो का, याविषयी आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.